सर्वांना नमस्कार. स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. नवीन आता चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. मित्रांनो, पशुसंवर्धन खात्यामध्ये पुनर्रचना झालेली आहे, त्यामुळे 3400 पशुधन प्रशिक्षकाच्या जागा रिक्त आहेत. त्याच्यामुळे 400 ते 500 पदाची जाहिरात 2025मध्ये जून जुलैमध्ये येण्याची शक्यता आहे. IBPS पॅटर्न सर्वांनाच माहीत आहे. काही विद्यार्थी नवीनसुद्धा आहेत. तर आपण प्रत्येक वेळेस 40 प्रश्न तांत्रिक विषयाचे बघत असतो. तर हा आपला नवीन वर्षाचा पहिला व्हिडिओ आहे. तर आपण लगेच सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, स्टीमिंग अप रॅशनमध्ये DCPचे प्रमाण असणे आवश्यक आहे. तर स्टीमिंग अप रॅशनमध्ये 25% DCPचे प्रमाण असते. तर आता आपल्याला स्टीमिंग अप रॅशन म्हणजे काय हे माहीत असायला पाहिजेत. तर मेंढीला गर्भावस्थेच्या शेवटच्या 1 ते 2 महिन्याच्या अगोदर देण्यात येणाऱ्या अतिरिक्त दाण्याला स्टीमिंग अप रॅशन असे म्हणतात किंवा स्टीमिंग अप आहार असे म्हणतात. तर याचा फायदा काय असते, मेंढीचे जे पिल्लू आहे त्यांचं जन्म झाल्यानंतर मृत्यूचे प्रमाण कमी होते. मेंढी जास्त दूध देते, त्याच्यानंतर चांगल्या प्रकारची लोकरसुद्धा मिळू शकते. तर आपल्याला स्टीमिंग अप म्हणजे DCP आणि TDN या संबंधित परीक्षेमध्ये प्रश्न असतात. दुसरा प्रश्न बघू. बर्सिम या चारा पिकाचे वैज्ञानिक नाव काय? तर बर्सिम या चारा पिकाचे वैज्ञानिक नाव ट्रायफोलियम एलेक्झेंड्रिकम हे आहे. तर आपल्याला बर्सिमबद्दल अगोदर पशुसंवर्धन आपला जिल्हा परिषदमध्ये प्रश्न विचारला होता. बर्सिमचे दर हेक्टरी किती बियाणे पेरावे? त्याचं उत्तर 30 आहे. तर आता यावेळेस विचारू शकते त्याचं वैज्ञानिक नाव काय आहे म्हणून. तर आपल्याला इतर पण पिकाचे नावं माहीत, चारा पिकाचे नावं माहीत असायला पाहिजे. याच्यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात. रब्बी हंगामातील पिके कोणते, खरीप हंगामातील पिके कोणते, त्याच्यानंतर त्यांना कोणतं वातावरण सूट होते, त्यांचे वैज्ञानिक नावे आणि हेक्टरी बियाणे किती. तर पशुसंवर्धन खात्यामध्ये चवळी या पिकाचे वैज्ञानिक नाव विचारलं होतं. तर त्याला काऊपी त्याचं उत्तर होतं. मक्याचं वैज्ञानिक नाव हे झियामेज आहे. त्याच्यानंतर ज्वारीचं सरगम आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला त्याची विषयकता विचारतात, त्यांच्यामध्ये कोणते घटक असतात यासंबंधी सुद्धा प्रश्न विचारतात. लसूण घास हे सुद्धा चारा पीक आहे. त्याला रिचका किंवा मलका अल्फा चारा असे सुद्धा म्हणतात किंवा घोडा घास असे सुद्धा म्हणतात. तर त्याचे वैज्ञानिक नाव आहे मेडिकागो सेलिवा. तर 3 नंबरचा प्रश्न बघूया. चाऱ्यामधील क्रूड प्रोटीनचे प्रमाण माहीत करून घेण्यासाठी नायट्रोजनच्या प्रमाणाला गुणिले 625ने गुणतात. तर चाऱ्यामधील नायट्रोजन कोणत्या पद्धतीने शोधून काढतात? तर त्याच्यासाठी शोधून काढण्याची जलडॉन पद्धत ही आहे. आता आपल्याला माहिती आहे, जिल्हा परिषदला प्रश्न आला होता, क्रूड प्रोटीन बरोबर नायट्रोजन चा वर्ग गुणिला डॅश डॅश किती. तर त्याच्याच थोडासा वेगळा प्रश्न आपण इथे घेतलेला आहे. 4 नंबरचा प्रश्न बघू. क्रूड प्रोटीनमध्ये कोणते कोणते घटक असतात असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रॉन. दुधामध्ये कोणते प्रकारचे प्रोटीन असते? सर्वांना माहिती आहे, केसिन. खूप सोपा प्रश्न आहे. अंड्यामध्ये सर्वाधिक आढळणारे प्रोटीन कोणते? तर ॲल्ब्युमिन ही त्याचं उत्तर ॲल्ब्युमिन असते. कोरड्या चाऱ्यामध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किंवा पशु शरीरात किती टक्के प्रोटीनचे प्रमाण असते? 17% असा सुद्धा प्रश्न प्रोटीन संबंधित विचारला जाऊ शकतो. 4 नंबरचा प्रश्न आहे, पत्तागोबी व तांदळाचा भुसा यामध्ये कोणते विषारी घटक असतात? तर ॲक्झॅलेट असते. गोबीच्या कवळे पानासंबंधित या अगोदर प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर ॲक्झॅलेट होतं. त्याच्यानंतर कपाशीमध्ये गॅसिपॉल असते, एरंडीमध्ये सिरिन असते, धोत्र्यामध्ये ॲट्रोपिन असते आणि ज्वारीमध्ये धुरीन किंवा सायनाइड हे विषारी घटक असतात. 5 नंबरचा प्रश्न आहे, कोंबड्यावरील राणीखेत या रोगाला कोणत्या दुसऱ्या नावाने देखील ओळखले जाते? तर बघा, एका रोगाला विविध नावाने सुद्धा ओळखले जाते. तर कोंबड्यावरील राणीखेत या रोगाला न्यूकॅसल डिसीज रोग या नावाने सुद्धा ओळखले जाते. कोंबड्यावरील सर्वात महत्त्वाचा रोग आहे, विषाणूमुळे होतो. याच राणीखेतला डॉयल्स रोग, एव्हियन रोग किंवा अशा प्रकारे सुद्धा ओळखले जाते. तर हा रोग राणीखेत कोणत्या विषाणूमुळे होतो? तो पॅरामॅक्सो या विषाणूमुळे हा रोग होतो. या रोगाला राणीखेत नाव कशावरून पडले? कारण याचा उत्तराखंडमधील राणीखेत या गावात शोध लागल्यामुळे. आता याच्यावर लस कोणती दिली जाते? तर लसोटा किंवा R2B किंवा मुक्तेश्वर नावाची लससुद्धा दिली जाते. आता बघा, राणीखेतची लक्षणंसुद्धा परीक्षेत विचारलं जाऊ शकतं. कोंबडीची मान अशी वाकडी होते,
आणि श्वासन संबंधित हा रोग आहे. 6 नंबरचा प्रश्न आहे, ब्रुसेलोसिस किंवा ब्रुसेला हा रोग पशुचे कच्चे दूध मांस खाल्ल्यास मनुष्याला पशुमार्फत होतो. या रोगाच्या निदानासाठी कोणती टेस्ट करतात? तर मिल्क रिंग टेस्ट करतात. आता बघ, या रोगाच्या हा ब्रुसेला रोग हा दुधामुळे होणारा रोग आहे आणि याच्यासाठी विविध प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. तर या रोगाला बँक्स रोग, माल्टा फिवर रोग अशा नावाने सुद्धा ओळखले जाते. या रोगाची लक्षणं काय आहेत? तर या रोगाची लक्षणं हे पशुच्या योनीमधून पांढरा व भुऱ्या रंगाचे द्रव पडते आणि नरामधील नरामधील काय लक्षणं असतात? तर योनीला सुजन येते, म्हणजे सूज येते. या रोगाचा कारक कोणता आहे? ब्रुसेलोसिस. तर ब्रुसेला हा या रोगाचा कारक आहे. या रोगावर कोणती लस देतात? तर कॉटन स्ट्रेन 19 नावाची लस दिली जाते. आणि या रोगावर औषध कोणतं आहे? तर बरेच औषध आहेत, तर त्याच्यापेक्षा महत्त्वाचं अँटीबायोटिक कोणतं आहे? OTC नावाचं आहे. या रोगासाठी 10 ते 12 प्रकारच्या टेस्ट केल्या जातात. त्याच्यामध्ये रोज बंगाल टेस्ट आहे, RBPT टेस्ट आहे, CFT टेस्ट आहे, कॉम्बॅक्ट टेस्टसुद्धा आहे. 7 नंबरचा प्रश्न बघूया आपण. पशुच्या गर्भाशयातून पू जमा होणे यास काय म्हणतात? तर पायोमेंट्रा असे म्हणतात. बघा, आता याच्यावरून किती प्रश्न तयार होतात. पशुच्या गर्भाशयात पू जमा होणे, पशुच्या गर्भाशयाला सुजन येणे, अंडाशयाला नरमादाच्या अंडाशयाला सुजन येणे, किंवा स्तन ग्रंथीवर सूज येणे, किंवा जिथं दूध काढतो आपण त्याच्यावर सूज येणे, अंतर्गत बाह्य सूज, गळ्याला सूज, विविध ठिकाणी सूज, पू, याच्यावर भरपूर बेसिक आहे. तर त्याला आता गर्भाशयात पू जमा होण्याला पायोमेट्रा म्हणतात. तर गर्भाशयात सूज येते त्याला मेंट्रायटिस म्हणतात. अंडाशयात सूज येते त्याला आफ्रायटिस म्हणतात. स्तनग्रंथीवर सूज येणे त्याला मस्टायटिस असे म्हणतात. आता सरस आपल्याला माहिती आहे मस्टायटिस हा रोग दुधाशी संबंधित आहे. 8 नंबरचा प्रश्न आहे, ओटमध्ये कोणते विषारी घटक असतात किंवा ओटमुळे कोणती विषाक्तता होते? आता ओट सर्वांना माहिती आहे, हे सर्वात चांगलं हे कोणत्या चारा पिकाचं बनते? तर हेच ओटचं बनते. आता याच्यामध्ये कोणते विषारी घटक असतात? त्याच्यामध्ये नायट्रेट असतात. जसं आपण अगोदर बघितलं, कापसामध्ये गॉसिपॉल असतो, ज्वारीमध्ये सायनाइड असते, केळीच्या पाल्यामध्ये ॲक्झलेट असते, सुबाबळीमध्ये मिनिसोल असतो, तणस जी असते आपण तांदूळ काढल्यानंतर जी तणस उरते त्याच्यामध्ये सुद्धा ॲक्झलेट असते. 9 नंबरचा प्रश्न, राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रम 2020-33 मध्ये केंद्र शासनाचा हिस्सा किती टक्के? तर 100% केंद्र पुरस्कृत हा कार्यक्रम आहे. 10 नंबरचा प्रश्न आहे, 2 वेगवेगळ्या जातीच्या मध्ये करण्यात येणाऱ्या क्रॉसिंगला डॅश डॅश असे म्हणतात. आता बघा, 2 वेगवेगळ्या जाती म्हणजे जसं गाईच्या दोन जाती असतात, किंवा म्हशीच्या जशा दोन एकाच प्रकार जाती असतात, जसे मुरा जात आणि सुरती जात, बरोबर, गवळाई जात आणि खिल्लारी जात, यांच्यामध्ये संकर केले जाते, त्याला क्रॉस ब्रीडिंग असे म्हणतात. आता याच्यावर एक प्रश्न फिक्स विचारला जाते IBPS कंपनी मार्फत. ब्रीडिंगचे किती प्रकार पडतात? तर ब्रीडिंगचे 2 प्रकार पडतात. तर कोणते 2? अंतर्गत ब्रीडिंग, बाह्य ब्रीडिंग, किंवा इन ब्रीडिंग किंवा आउट ब्रीडिंग. तर आता बाह्य ब्रीडिंगचे अजून 2 प्रकार पडतात, बाह्य क्रॉसिंग आणि क्रॉस ब्रीडिंग. आता आपल्याला प्रश्न इथं काय विचारलेला आहे? क्रॉस ब्रीडिंगचा. तर त्याच्यावर क्रॉस ब्रीडिंग आपल्याला माहीत झालं, पण जर इथं परत दुसरा प्रश्न विचारला की बाह्य क्रॉसिंग म्हणजे काय? तर बाह्य क्रॉसिंग म्हणजे एकाच जातीच्या 5 पिढीमधील अंतरामध्ये असणाऱ्या पशुमधील संबंधाला बाह्य क्रॉसिंग असे म्हणतात. म्हणजे एकाच जातीचे पण त्याच्यामधल्या 5 पिढ्या आहेत, जशा आपल्या पिढ्या असतात, आपले आजोबा आजोबा हे, तर त्यांच्यामधली बाह्य क्रॉसिंग. 11 नंबरचा प्रश्न बघूया आपण. नसबंदीकरण करण्यात आलेल्या डुकराच्या नरास काय म्हणतात? मागच्या वेळी डुकराच्या शेवटचं जे 9 नंबरचं पिल्लू, शेवटचं जे पिल्लू असते 9 किंवा 10 नंबरचं, त्याच्या संबंधित आपल्याला प्रश्न विचारला होता. तर नसबंदीकरण करण्यात येणाऱ्या डुकराच्या नरास होक किंवा बॅरो असे म्हणतात. मग आता इथं आपल्याला अजून एक प्रश्न तयार होतो, गाई म्हशीचे जे रेड्या किंवा बैलाचे नसबंदीकरण करतात त्यास काय म्हणतात? तर त्याला स्टीर म्हणतात. शेळी आणि मेंढीच्या नराचे नसबंदीकरण करतात त्यास काय म्हणतात? वेदर म्हणतात. कोंबड्याचे नसबंदीकरण करतात त्याला काय म्हणतात? केपन म्हणतात किंवा केपोनायझेशन असे म्हणतात.
12 नंबरचा प्रश्न आहे, ब्राऊन स्विस या विदेशी गायीचे उगमस्थान कोणता देश आहे? हा प्रश्न खूप सोपा आहे, स्वित्झर्लंड आहे. आपल्या परीक्षेमध्ये सोपे प्रश्नसुद्धा चुकतात. तर मग याच्यावरून आपल्याला विदेशी गायी कोणते हे माहीत असायला पाहिजे आणि त्यांचे उगमस्थान कोणते हे माहीत असायला पाहिजे. तर होल्स्टीन फ्रिजियनचे उगमस्थान कोणते? हॉलंड. सर्वाधिक दूध देणारे गाय जर्सीचे इंग्लंड, आयरशायरचे स्कॉटलंड, रेडनचे डेन्मार्क. 13 नंबरचा प्रश्न बघूया, 5 ते 8 आठवड्यापर्यंतच्या कोंबड्याच्या पिल्ल्यासाठी ब्रूडरचे तापमान डॅश डॅश फॅरेनहाईट असावे. तर 80 हे त्याचं उत्तर आहे. 5 ते 8 आठवड्याचे विचारलं मित्रांनो. जर पहिल्या आठवड्यामध्ये जर विचारले असते तर पहिल्या आठवड्यामध्ये 95 फॅरेनहाईट, दुसऱ्या आठवड्यामध्ये 92 किंवा 90. आता आपल्याला इथं डिग्री सेल्सिअसमध्ये सुद्धा विचारले जाऊ शकते. तर टेस्ट सिरीजमध्ये आपण प्रश्न घेतला होता, त्याचे रूपांतर कसे करायचे ते. तर याच्यामध्ये ब्रूडर काय असते? ही कृत्रिम पद्धत असते मित्रांनो कोंबडीच्या पिल्लांना पाळण्यासंबंधित. त्याच्यामध्ये तापमान असते. त्याच्यानंतर कोंबड्याच्या अंड्याची चाचणी संबंधित. जसं आपण कुक्कुटपालना उद्योग जास्त वाढावा म्हणून आपण आधुनिक तंत्रज्ञान पद्धतीचा वापर करतो, त्यासंबंधित हा प्रश्न आहे. 14 नंबरचा प्रश्न आहे, बकरी व मेंढीचा आवास जमिनीपासून किती फूट उंच असणे योग्य राहील? तर जमिनीपासून 4 ते 5 फूट उंच असणे योग्य राहील. वयस्क, आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्न विचारतो बकरी आणि मेंढीचा आवाज विचारला तर आता आपल्याला जास्त वयाची मादा शेळी याचा जर विचारलं तर त्याचा 1 ते 1.5 वर्गमीटर एवढा असतो. दूध देणाऱ्या किंवा गर्भधारणा असलेल्या शेळीचा जर शेळी मेंढीचा जर विचारला 2 वर्गमीटर असतो. आणि त्यांची जी पिल्ले म्हणलं तर पिल्ल्यांना छोटा आवाज लागतो. 0.1 ते आपलं 0.5 ते 1 वर्गमीटर एवढा आवाज असतो. आता याच्यावर प्रश्न असतो म्हणजे आपण जे गोठा करतो मुक्त गोठा पद्धती आणि त्याच्यामध्ये बंदिस्त गोठा पद्धतीमध्ये किती वर्गफूट जागा लागते, किती मीटर जागा लागते, याच्यावर प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. 15 नंबरचा प्रश्न बघू, जनावरे हिट किंवा माझावर येणे यास काय म्हणतात? तर इनइस्ट्रम असे म्हणतात. आता जनावरे हिटवर न येणे यास काय म्हणतात? जनावरे अगोदरच वयाच्या अगोदरच माझावर येणे यास काय म्हणतात? किंवा जनावर कधीच माझावर न येणे यास काय म्हणतात? अशा संबंधित परीक्षित प्रश्न असू शकतात. 16 नंबरचा प्रश्न प्रीबायोटिक्सवर अगोदर जिल्हा परिषदला विचारलेला आहे. त्याचं असा व्याख्या होती आणि खाली विचारलं होतं की इथं डॅश डॅश या ठिकाणी काय येईल. त्याचं प्रीबायोटिक्स होतं. आपण जिल्हा परिषदेची जुनी झालेले 43 पशुसंवर्धन संबंधित म्हणजे 40 तांत्रिक आणि 3 GS मध्ये प्रश्न विचारले ते आपण यूट्यूबला अगोदर टाकलेले प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. तर इथं आपल्याला त्याच संबंधित थोडासा वेगळा प्रश्न घेतला की प्रीबायोटिक्स पदार्थ कोणते आहेत. आता बघा, आता आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे. प्रीबायोटिक्स याचा वापर जास्त प्रमाणात करण्यात येऊ लागला. जे म्हणजे कसं सूक्ष्मजीवाची वृद्धी करतात आणि आपल्या पोटामध्ये जी पाचनशक्ती आहे त्याच्यामध्ये वाढ करतात. त्याला प्रीबायोटिक्स पदार्थ असे म्हणतात. ते पदार्थ कोणते असतात? कोबाल्ट, मॉलिबेडनम, जीवनसत्व बी ग्रुप आणि विविध प्रकारचे सुद्धा असू शकतात. 17 नंबरचा प्रश्न आहे, सर्वात चांगल्या रंगाचा हे म्हणजे कोरडा चाराचा रंग कसा असतो? तर हिरवा. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, चारा टिकवण्याच्या 2 पद्धती असतात मित्रांनो, एक सायलेज आणि एक हे. तर ह्याचे 3 प्रकार पडतात, सायलेजचे पण 3 प्रकार पडतात. आता आपल्याला याच्यामध्ये प्रश्न विचारू शकतात. आता इथं आपल्याला हे विचारलं म्हणून आपण हेचं बघू फक्त. तर ह्याचे 3 प्रकार, आर्द्रता 15% कमी असते. सर्वात चांगला हे ओटपासून बनवल्या जाते. 18 नंबरचा प्रश्न आहे, जनावरांच्या खाद्यामध्ये आढळणाऱ्या पोषण तत्वाला काय म्हणतात? तर प्रॉक्सिमेट असे म्हणतात. आता प्रॉक्सिमेट पोषण तत्वशी संबंधित हा प्रश्न आहे, खाद्याशी संबंधित प्रश्न आहे. तर प्रॉक्सिमेट कोणते असतात? तर पाणी, आर्द्रता, प्रोटीन, CF, NAP, EE इत्यादी प्रॉक्सिमेट असतात. 19 नंबरचा प्रश्न आहे, गहू व तांदळाचा भुसा यामध्ये DCPचे प्रमाण किती असते? तर 0% असते गहू आणि तांदळामध्ये DCPचे प्रमाण आणि TDN 40% एवढा असतो. आता DCP, TDN प्रत्येक चारा पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. 20 नंबरचा प्रश्न बघू, कोंबडीच्या अंड्यामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण किती असते? तर याचं उत्तर आहे 1%. मग आता याच्यामध्ये आपल्याला इतर गोष्टी बघायच्या. तर कोंबडीच्या अंड्यामध्ये पाणी 74% असते, म्हणजे सर्वात अधिक पाणीच असते, सर्वात कमी कार्बोहायड्रेट असते. तर 24% कोरडे पदार्थ असतात, 13% प्रोटीन असते आणि 11% फॅट असते. जर या सर्वांची जर बेरीज केली तर 100 एवढी होते. 21 नंबरचा प्रश्न आहे, कोंबडीचे डबिंग कोणत्या दिवशी करतात?
आता डबिंग हे पहिल्याच दिवशी करतात, ज्यावेळी अंड्यातून पिल्ले बाहेर येतात ब्रूड याच्यामधून, त्याच्यानंतर त्यांना ब्रूडरमध्ये ठेवतात. त्यापूर्वी ठेवण्याच्या अगोदर ज्यावेळेस कोंबडीचे 24 तास, पिल्ल्याचे 24 तास पूर्ण होतात, 24 तासाच्या आतच त्याची चोची कापल्या जाते, त्याला डबिंग असे म्हणतात. 22 नंबरचा प्रश्न आहे, किंवा या ठिकाणी आपल्याला असा पण प्रश्न राहिला असता, कोंबडीचे डबिंग करण्याचे योग्य वय कोणते, तर पहिला दिवस त्याचं उत्तर होऊ शकते. 22 नंबरचा प्रश्न बघू. पशूंना होणारा नेझल ग्रॅन्युलिमा या रोगासाठी कोणते औषध देतात? मागच्या वेळी अल्बेंड्राझोलवर प्रश्न होता, त्याची मात्रा विचारल्या जाते. तर टॉटरइमेटिक हे औषध त्याच्यावर देतात. आता नेझल ग्रॅन्युलिमा ह्या जास्त करून गायींना होणारा रोग आहे. आता आपल्याला माहिती आहे, बाजारामध्ये आपल्याला जर सर्दी झाली तर आपण नेझल स्प्रे आणतो, त्याच्यावरून समजून घ्या की नाकाशी नाकाला संसर्ग होतो या रोगामुळे, नाकाला एक गाठ येते आणि याच्यामध्ये हा आंतरपरजीवीजन्य रोग आहे, नाक संक्रमित होते. 23 नंबरचा प्रश्न बघू. रवत करणाऱ्या जनावरांच्या आमाशयाचा सर्वात छोटा भाग कोणता आहे? बघा, जनावरांचे 2 प्रकार पडतात, रवत करणारे प्राणी आणि रवत न करणारे प्राणी. इथं आपल्याला प्रश्न विचारला, रवत करणाऱ्या प्राण्याचा आमाशयाचा भाग म्हणजे आपण जी आपली जी ग्रसनी आहे, तोंड आणि तोंडापासून जे आपलं अन्न इकडे जाते, पोटाचा जे भाग आहे, आमाशय म्हणजे पोट, त्याचे किती भाग पडतात असा प्रश्न विचारलेला आहे. तर रवत करणाऱ्या प्राण्याच्या आमाशयाचे 4 भाग पडतात मित्रांनो. सर्वात छोटा भाग रेटिकुलम आहे आणि सर्वात मोठा भाग रुमेन आहे. तर 4 भाग कोणते? रुमेन, करमपण लावा आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. रुमेन, अबोमेझम, ऑमेझन आणि रेटिकुलम. आता रेटिकुलमवर आपल्याला मागच्या वेळेस प्रश्न विचारला होता राज्याला पशुसंवर्धन परीक्षेच्या वेळेस, की मधमाशाच्या पोळ्यासारखी रचना असणारा आमाशयाचा भाग कोणता? त्याचं उत्तर रेटिकुलम होतं. आता असा प्रश्न विचारला जाऊ शकते, रवत करणाऱ्या जनावरांच्या आमाशयाच्या कोणत्या भागाला टूल बॉक्स असे सुद्धा म्हणतात? तर त्याचं उत्तरसुद्धा रेटिकुलमच आहे. 24 नंबरचा प्रश्न आहे, जी पशुमादा एकदाही गर्भित राहिलेली नाही तिला काय म्हणतात? तर नली पेरा असे म्हणतात. बघा, या बरेच प्रश्नाचे पर्याय परीक्षेमध्ये इंग्लिशमध्येच असतात. तर इथं 24 नंबरच्या प्रश्नावरून असं होते की एका वेळी एकच पिल्लू देणाऱ्या मादाला काय म्हणतात? किंवा एका वेळी एकच पिल्लू देणाऱ्या मादाला युनिपेरा असे म्हणतात. प्रथमच धारण केलेल्या मादाला, मग मादा त्याच्यामध्ये गाय म्हैस कोणती पण असो, त्याला प्राइमेरा म्हणतात. त्याच्यानंतर एका वेळी 2 पेक्षा जास्त पिल्ले देणाऱ्या मादाला काय म्हणतात? तर प्लुरिपेरा असे म्हणतात. ते ज्याचं बरेच आहे, आपण टेस्ट सिरीजमध्ये असे बरेच प्रश्न घेतलेले आहेत. आपण टेस्ट सिरीजसुद्धा सुरू केलेली आहे, 75 ॲडमिशन झालेले आहेत मित्रांनो. त्याच्याबद्दल मी तुम्हाला शेवटी सांगणार असो. 25 नंबरचा प्रश्न बघू. चवळी या चारा पिकाचे हेक्टरी किती बियाणे पेरावे? तर याचं उत्तर आहे 40 किलो. आता आपल्याला मागच्या वेळेस बरसिमचं विचारलं होतं, त्याचं उत्तर 30 होतं. त्याच्यानंतर लसूण घासाचं विचारलं जाऊ शकतो. तर हेक्टरी लसूण घासाचे उत्पन्न 25 किलो, बरसिमचे 30 किलो, आपलं मक्याचे 25 किलो, त्याच्यानंतर स्टायलो गवताचे 10 किलो, मार्वेलचे 6 किलो हेक्टरी उत्पन्न, हेक्टरी बियाणे. त्याच्यानंतर आपल्याला ज्वारीचे, बाजरीचे सुद्धा विचारले जाऊ शकते. 26 नंबरचा प्रश्न आहे, बकरीचा प्लेग या नावाने ओळखला जाणारा PPR हा रोग कशामुळे होतो? तो हा विषाणूजन्य रोग आहे, याला बकरीचा प्लेग असे सुद्धा म्हणतात. 27 नंबरचा प्रश्न आहे, याच्यावर आपल्याला माहिती आहे लसी कोणत्या, औषध कोणते, लक्षणं कोणते, असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. 27 नंबरचा प्रश्न आहे, विल्सन रोग पशूंना कोणत्या खनिजाच्या कमतरतेमुळे होतो? तर कॉपरमुळे विल्सन रोग होतो. ज्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मानवाला रोग होतात, विज्ञानमध्ये आपल्याला दिलेलं आहे, त्याच कमतरतेमुळे सुद्धा पशूंना पण तेच रोग होतात. जसं स्कर्वी C जीवनसत्वामुळं, अ जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा, त्याच्यानंतर ड जीवनसत्वाच्या अभावामुळे मूळदूस, त्याच्यानंतर ई जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा, अशा प्रकारचेच सेम रोग इकडे पशूंनासुद्धा होतात. तर विल्सन रोग पशूंना कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर कॉपर. 28 नंबरचा प्रश्न बघू. डुकरासाठी आवश्यक अमिनो आम्ल कोणते? तर डुकरासाठी आवश्यक अमिनो आम्ल लायसिन हे आहे.
आता याच्यामध्ये बघा, मानवासाठी आवश्यक अमिनो आम्लाची संख्या किती किंवा कोणते महत्त्वाचे आहे, प्रत्येक प्राण्यासाठी किती अमिनो आम्लाची आवश्यकता असते आणि कोणते अमिनो आम्ल महत्त्वाचे आहे, अशा संबंधित प्रश्न यापूर्वी सुद्धा विचारलेले आहेत. 29 नंबरचा प्रश्न बघू आता. काळे सोने म्हणून कोणत्या पशूंना ओळखले जाते? सर्वांना माहिती आहे, म्हशीचा रंग काळा असतो म्हणून म्हशीला म्हणतात. सर्वाधिक दूध देणारी म्हशीची जात कोणती? मुर्रा म्हशीचे उगमस्थान कोणते? अशा संबंधित प्रश्न विचारले जाऊ शकतात. गुमरा, धूम, घूम झाली तर धूम, घुंगरू, घोरीवर अगोदर प्रश्न विचारलेले राज्यामध्ये. जोवाक्या कशा जाते? तर डुकराच्या जाती आहेत. 31 नंबरचा प्रश्न आहे, शेळी व मेंढी यांच्या गर्भपरीक्षणासाठी कोणती टेस्ट करतात? ह्या देशी जाती झाल्या मित्रांनो 30 नंबर प्रश्नाच्या डुकराच्या. विदेशी जाती विचारल्या जाऊ शकतात किंवा त्यांचे उगमस्थाने विचारले जाऊ शकतात. विदेशी जाती कोणत्या आहेत? तर यॉर्कशायर, बर्कशायर, ड्युरॉक, लँडरेस आणि हॅम्पशायर ह्या विदेशी जाती डुकराच्या. 31 नंबरचा प्रश्न बघू. शेळी व मेंढी यांच्या गर्भपरीक्षणासाठी कोणती टेस्ट करतात? तर बघा, शेळी मेंढीसाठी ॲब्डोमिनल प्लॅपलेशन टेस्ट करतात. घोड्यासाठी क्युबोनी टेस्ट करतात. गाय, म्हैस आणि उंटासाठी रिक्टल टेस्ट करतात, म्हणजे ते धारणा सक्सेस झाली का नाही यासाठी. आता आपण फटाफट घेऊ. 32 नंबरचा प्रश्न आहे, बर्सिम या चारा पिकाचे वैज्ञानिक नाव काय आहे? तर बर्सिम या चारा पिकाचे वैज्ञानिक नाव ट्रायोफ्लोनियम अलेक्झांड्रियम हे आहे. ट्रायोफ्लोनियम अलेक्झांड्रियम आहे. आता आपल्याला माहिती आहे की ज्वारीचे, बर्सिमचे, लसूण घासाचे, चवळीचं काउपी, त्याच्यानंतर मक्याचं जायस का मायज असं काहीतरी वैज्ञानिक नाव आहे, 2 अक्षरी. त्याच्यानंतर या आपल्याला माहीत असायला पाहिजेत. 33 नंबरचा प्रश्न आहे, अधिक प्रमाणात दाना दूध देणाऱ्या जनावरांना खाऊ घातल्यास कशाची मात्रा वाढते? तर दूध उत्पादनात वाढ होते. 34 नंबरचा प्रश्न बघू आपण. पोल्ट्री उद्योगामध्ये अन्नाची नासाडी कमी करण्यासाठी कोणती फीडिंग उपयोगात येते? ते पिलेट देतात. बघा, आता पोल्ट्री उद्योगामध्ये जर आपण असा जर भुसा टाकला गव्हाचा, तर कोंबड्या अशा धिंगाणा करतात पायानं उकरू. जर आता त्याची नासाडी जर आपल्याला कमी करायची असेल तर आपण जर पिलेट म्हणजे त्याचे असं समजा आपण उंड्याचे बारीक बारीक गोळे करून त्यांना द्यायचे, त्याच्यावेळेस मग ते पूर्ण खाऊन घेतात, नासाडी होत नाहीत. त्याला पिलेट फीडिंग असे म्हणतात. 35 नंबरचा प्रश्न आहे, ग्लुकोज, फ्रुक्टोज, ग्लायकोज हे काय? तर हे ट्रायसेकेराइड आहेत. आता याच्यामध्ये बघा, ग्लायकोजन, स्टार्च, सेल्युलोज हे पॉलिसेकेराइड असे आहेत. आता हा जो प्रश्न आहे 35 नंबरचा, प्रीबायोटिक जे आहे त्याच्याशी संबंधित हा प्रश्न आहे. 36 नंबरचा, शिरो ही कशाची जाते? शेळीची. 37 नंबरचा प्रश्न, पशूंनी अखाद्य वस्तूंना खाण्यास काय म्हणतात? किंवा ज्यावेळेस जनावरे काच, प्लास्टिक खातात त्यांना काय म्हणतात? त्यांना पिका असे म्हणतात. आता याच्यामध्ये बघा, जनावरे लाकडं चाटतात, त्यावेळेस त्यांच्या शरीरात कशाची कमतरता असते, त्यामुळे ते लाकडं किंवा विटा चाटतात, असा सुद्धा IBPSनं यापूर्वी प्रश्न विचारलेला आहे. गाईच्या 38 नंबरचा प्रश्न, गाईच्या दुधामध्ये SNFचे प्रमाण किती टक्के असावे? तर 8.5% असावे. तो एक कायदा आहे, त्याच्यामध्ये दिलेला आहे. SNFचे प्रमाण एवढेच असले पाहिजे, त्यावेळेस ते प्रमाणित दूध असं आहे. तुम्ही जर दुग्ध व्यवसाय करत असाल, तुम्ही ज्यावेळेस सहकारी दुग्ध संस्थांमध्ये दूध घेऊन जाता त्यावेळेस बघा, ती आपल्याला एक पावती देते, त्याच्यामध्ये SNF किती, अजून काय SNF झाल्यानंतर फॅट किती, हे चेक करूनच आपलं दूध 30-35 रुपये लिटरनं घेतल्या जाते. तर हे प्रमाण ठरवलेलं आहे 1956-57च्या कायद्याने. गाईच्या दुधामध्ये 8.5 असलंच पाहिजेत, त्यापेक्षा कमी नसायला नको. त्यावेळी कमी जर असलं त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं असं पकडून चालावे. 39 नंबरचा प्रश्न बघू आपण. बफेलो चॉकलेट कशाला म्हणतात? बघा, आता जनावरांना दूध वाढवण्यासाठी सायलेज दिले जातं, हे पण दिले जातं, विविध खाद्यपदार्थ दिले जातात, ढेप दिली जाते. त्याच्यानंतर बफेलो चॉकलेटसुद्धा म्हशीला दिले जाते. तर हे चॉकलेट युरिया आणि मोलासेस यांच्या मिश्रणापासून बनवले जाते. 40 नंबरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचे संस्थापक कोण आहेत? सर्वांनाच माहिती आहे, वर्गीस कुरियन. 26 नोव्हेंबर यांचा दिवस राष्ट्रीय दुग्ध दिन म्हणून साजरा केला जातो.
यांना दुग्ध क्रांतीचे जनक असे म्हणतात किंवा मिल्कमॅन असे सुद्धा म्हणतात. आनंद गुजरातमध्ये त्यांनी अमूल ही डेअरीची स्थापना केलेली होती. तर हे होते मित्रांनो 40 प्रश्न. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर आपल्या टेस्ट सिरीजसुद्धा चालू आहे. ज्यांना कोणाला टेस्ट सिरीज घ्यायची त्यांनी फोन किंवा मेसेज करा. सर्वात कमी फीमध्ये सर्वात जास्त टेस्ट ठेवलेले आहेत. सध्या कोणती परीक्षा नाही, आता सध्या जाहिरात नाही म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांनी अभ्यास बंद केलेला आहे. पण पशुधन तांत्रिक हा 6 महिन्यात न संपणारा विषय. ठीक आहे, पुन्हा भेटू आपण असे 40 प्रश्न घेऊन. धन्यवाद.